आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली फेऱ्या वाढू लागलेल्या आहेत। राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच खाते वाटपामध्ये मात्र ट्विस्ट आलाय। कारण भाजपनं शिंदे गटाकडे वेगळीच मागणी केली आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतली इच्छुकांची गर्दी पाहता शिंदेंनी सुद्धा एक शक्कल लढवली आहे। पाहूया मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकं काय ट्विस्ट आलेलं आहे या रिपोर्टमधून। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, मी अजित आशाताई अनंतराव पवार। या शपथविधीनंतर महायुतीच्या आमदारांचं लक्ष लागलंय पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे। कारण मेरा नंबर कब आएगा याची सगळेच आमदार वाट पाहत आहेत। त्याचवेळी मंत्रिमंडळ विस्तारात एक ट्विस्ट आलाय। शिवसेनेकडची महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय। भाजप मुख्यमंत्रीपदासह काही महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवण्याबाबत आग्रही आहे। गृह मंत्रालय, गृहनिर्माण, जलसंपदा अशी महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवेल असंही म्हटलं जातंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आधीच्या सरकारमध्ये नगरविकास आणि उद्योग मंत्रालय होतं। यापैकी एक खातं भाजपला हवंय। महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मोठे उद्योग प्रकल्प आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडेच हे खातं असावं असं दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना वाटतंय। तर तिकडे अजित पवारांनी सुरुवातीपासूनच अर्थ मंत्रालयावर दावा ठोकलाय। पण अजित पवारांकडे अर्थ खातं देऊ नका अशी शिवसेनेची मागणी आहे। दुसरीकडे अर्थ खातं हातात असेल तर अजित पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे। राज्यात बिघडलेली आर्थिक परिस्थिती सावरायची असेल तर मुख्यमंत्र्यांकडेच अर्थ मंत्रालय सुद्धा असावं असंही भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांना वाटतंय। एकनाथ शिंदे नगरविकाससह महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी आग्रही आहेत। अजित पवारांना अर्थ खात्यासह गृहनिर्माण आणि राज्य उत्पादन शुल्क खातं हवंय। ही खाती भाजप आणि शिवसेनेकडे आहेत। या सगळ्या कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच वाढलाय। विधानसभा 2024 मध्ये भाजपने जवळपास 130 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले। आता टार्गेट आहे 2029चं। स्वबळावर भाजपाला सरकार आणायचं असेल तर महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघाची तयारी करावी लागणार आहे आणि त्यासाठी मित्रपक्षांना सोबत असतानाच मित्रपक्ष फार वाढणार नाही याची देखील खबरदारी घ्यावी लागणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकनाथ शिंदेंची घरी जाऊन भेट घेतली। दोघांमध्ये मंत्रिपदावरून 1.5 तास चर्चा झाली। एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे। महायुती आहे। 2 अध्यक्षांनी भेटणे यात काही गैर नाही आहे। आम्ही रोजच भेटत असतो। मला वाटलं काल की एकनाथजीकडे आम्ही चहा घ्यायला गेलो पाहिजे। मी त्यांना फोन केला की मला यायचं आहे तुमच्याकडे। तर त्यांनी काल मला खूप वेळ दिला आणि आम्ही दोघांनी खूप चर्चा केली। शेवटी राज्याच्या विकासाकरता आमची महायुती आणि तीनही पक्ष, शेवटी सरकारची जबाबदारी आहे विकास करायची। मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याचा आहे, पण माननीय मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, एकनाथजी असेल, अजितदादा असेल, या सर्वांशी बोलून माननीय देवेंद्रजी योग्य निर्णय करतील। तिकडे शिवसेनेतल्या अनेक संभाव्य मंत्र्यांचे कोट शिवून तयार आहेत। मात्र पक्षाच्या वाट्याला 8 ते 10 पेक्षा अधिक मंत्रिपदं येण्याची शक्यता नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे इच्छुक आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंनी एक नवा फॉर्म्युला शोधलाय। मागच्या सरकारमधल्या मंत्र्यांना दूर ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी भरत गोगावलेंनी केली आहे। तर प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट हे आमदारही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत आणि दीपक केसरकरांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये अशी भाजपची भूमिका असल्याचं बोललं जातंय। तानाजी सावंतांसाठी शिंदे हे आग्रही आहेत, तर अब्दुल सत्तारही सहजासहजी मंत्रिपदावरचा दावा सोडणार नाहीत। संजय राठोड यांच्या मागे असलेला समाज लक्षात घेता त्यांना डावलणंही कठीण जाणार आहे। शिंदेंच्या बंडात साथ दिलेल्या बहुतेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागलेत। मागच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा दावा आणि नव्या इच्छुकांची महत्वाकांक्षा अशा कात्रीत शिंदे अडकलेत। त्यामुळे
अडीच वर्षांची फिरती मंत्रिपदं देण्याचा तोडगा काढण्याचा शिंदेंचा विचार आहे. पहिल्यांदा संधी मिळालेल्यांपैकी काही मंत्र्यांना 2.5 वर्षानंतर पदमुक्त केलं जाईल आणि नव्या आमदारांना मंत्री केलं जाईल. मंत्रिमंडळ विस्तारावरून अजून घोळ सुरू असल्यानं विरोधकांनी टीका करण्याची संधी सोडलेली नाही. मंत्रिमंडळ यादी अजूनही जाहीर झालेली नाही सर, पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 2.5 वर्षाचा मला माहीत नाही ते त्यांचा प्रश्न आहे. पण 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. गेल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणत झालाच नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाही नाराज करण्याची रिस्क घेतली नव्हती. आता मात्र भाजपचा महत्त्वाच्या खात्यांसाठीचा आग्रह, शिंदेंचा सन्मान राखला जाईल हा भाजप श्रेष्ठींचा शब्द आणि अजित पवारांचे दावे या सगळ्यावर वाटाघाटी करत मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.